श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आपण बनवणार आहे भरली कारली. तर अशी स्टीलच्या पातेल्यामध्ये कारली शिजायला घालायची. थोडंसं मीठ, अर्धा लिंबू घालून ही कारली शिजवून घ्यायची आहेत. कारली शिजेपर्यंत मसाला बनवून घेऊया. थोडंसं खोबरं, लसूण, जिरे, तीळ, कोथिंबीर बारीक करून घेऊया आणि हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे. तव्यामध्ये तेल घालून जिरे, मोहरी आणि अर्धा कांदा घालून आपल्याला हा चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला भाजला की ह्यामध्ये घालायचा आहे टमाटा थोडाच घालायचा आहे, अर्ध्यातला अर्धा. टमाटा चांगला भाजला की ह्यामध्ये घालायचे आहे हळद, लाल तिखट, थोडीशी धनेपूड आणि हा बारीक केलेला मसाला. मसाला हा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने केलेली कारली अजिबात कडू होत नाहीत. तर बीपी आणि शुगरच्या लोकांनी आवर्जून कारली खावीत आणि अशी कारली बनवून ठेवली तर 2 दिवस खालीसुद्धा होत नाही. थोडंसं मीठ, थोडासा गूळ. तर बघू शकता इथं आपला मसाला चांगला भाजला आहे. ह्यामध्ये घालायचा आहे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि कोथिंबीर. हा मसाला आता आपल्याला कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे. तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून ही कारली फ्राय करून घेऊया. कारली फ्राय झाली की ह्यामध्ये घालायचा आहे थोडासा चाट मसाला. आणि अशी कारली खूप छान होतात, नक्की करून बघा. तर बघू शकता आपली कारली किती छान झाली आहे. नक्की ट्राय करून बघा, खूप छान झाली ती कारली. आवडल्यास लाईक करा.